मगाशी आपण जे स्ट्रक्चर खाली तयार केलं ते आता वरी ठेवलंय त्या पोलवरती. आता ह्याच्या प्लेटा टाकून घेतलं की इन्स्टॉल होते. असं त्रास झाला बघा ह्या सोलार बसवण्यासाठी. बांधामुळे दिसत ते सारखं खाली. आता ही उलट आहे, ही वरची बाजू आहे ती खाली येणार आहे, ही खालची बाजू ती वरी जाणार. आता पूर्ण वरच्या प्लेटा बसवून झाले तर आता फक्त राहिलं आहे बोर्ड बसवायचा. स्टार्टर आता ही तर फिटिंग असते त्याची. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला सोलार इन्स्टॉलेशन करायचं आहे. आज सोलारसाठी माणसं येणार आहेत इन्स्टॉल करायसाठी. तुम्हाला दाखवले ना मागच्या व्हिडिओमध्ये सामान ते आता खाली नेलं आहे जिथं इन्स्टॉल करायचं तिथं. आता एवढ्या प्लेटा राहिल्यात फक्त. न्यायचं आणखी सिमेंट, वाळू आणि खडी. आता मगाशी आपण सोलारचं सामान नेलं तर आता वाळून सिमेंट न्यावं लागेल. आता इथं आपलं ही खडी सिमेंटच्या पलीकडच्या साईडला आहे ती पण न्यायची एक गोणी सोलार बसवायसाठी. आता सगळं सामान आणून तर पडलंच म्हणायचं. तुम्हाला दाखवतो पॉईंट कुठं लावायचं आपल्याला सोलार. ब्रदर चाललेला आहे माघारी व हळूहळू ट्रॅक्टर. सारे असल्यामुळं फास्ट नाही जमत नाही, दमाने चालावं लागतंय. ही बोर आणि बोरचंच आपल्याला सोलार आलेलं आहे. काल इथं आपण खड्डा खांदून घेतला होता, हाताची मशीन आली ती खड्डा खांदायला. कमीत कमी 4 ते 5 फुटाच्या आसपास आहे म्हणायचं खड्डा. ते मटेरियल टाकून आता सोलारवाले येतीलच थोड्या वेळात जोडण्यासाठी. मित्रांनो आता हे अशाच प्लेटा डोक्यावर न्यायच्यात आपल्याला एक 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 करून. मित्रांनो आताच बघा कर्मचारी आले तर JK सोलार पंप, त्यांनी केलं त्यांचं काम सुरू. ही बांधाला वरती स्पेस होता लय मोठा, त्यामुळे इथंच म्हणलं ॲडजस्ट करून बसवा. इकडं ऊस आहे त्यामुळं अडचण असल्यामुळं वरीच बसवले. तुम्हाला पूर्ण दाखवतो कसं बसवते काय. आता मटेरियल तयार करायला चालू केलं आहे. मधनं नको फुडू ज्या शिल्लक राहिल्यावर नाही एवढी कोण लागते का? शिल्लक राहिलेली मधूनच काढता येते. टाकाय चालू आहे ना. राईट बसला. मटेरियल भरून झालं आहे. आता त्याला थोडा वेळ निबार होण्यासाठी थांबायचं आणि परत ही प्लेट इन्स्टॉलेशन करायच्या वरती. आता फ्रेम बसवली. फ्रेम नंतर हे असं ह्या खांबावर वरती चढवतील आणि नंतर ह्या प्लेटा इन्स्टॉल करते वरती.
मग असे आपण जे स्ट्रक्चर खाली तयार केलं ते आता वरी ठेवलं आहे त्या पोलवरती. आता ह्याच्यावर प्लेटा टाकून घेतलं की इन्स्टॉल होते. दमाने हे करा. बघा आता आपलं ते सोलारच्या प्लेटा वरी ठेवल्या तर आता नट बोल्टनी पॅक करायचे. तर वरी 4 बसले तर आणि खालच्या साईडनी 5 बसवायचे. तर 9 प्लेटा आल्या तर JKवेला. किती हे जी एक प्लेट आहे तरी किती व्होल्टेजची त्याच्यावर लिहिलं आहे ना. बघा हे व्होल्टेज ह्याच्यावर शो करते बघा 535 काहीतरी आहे. त्रास झाला बघा ह्या सोलार बसवण्यासाठी. हे बांधामुळे घसरते सारखं खाली. आता ही उलट आहे. ही वरची बाजू आहे ती खाली येणार आहे, ही खालची बाजू ती वरी जाणार आहे. 4 प्लेटा वरतून आहे. आता याला फिरवायचं आहे आणखीन. तेवढा स्ट्रगल आहे आणखीन. अडचणीत असल्यामुळे त्रास होतोय ना जास्त. एक नट काढ इकडे तालीम काढायची की. मित्रांनो आता पूर्ण वरच्या प्लेटा बसून झाल्या. तर आता फक्त राहिलंय बोर्ड बसवायचा. स्टार्टर आता ही तर फिटिंग असते त्याची. स्टार्टर इकडच्या बाजूला असा तिरका लावा. हां अलीकडल्या साईडनं असं हां फिरून थोडं. आपण जर बोलायला लागलो का समोरचा माणूस एका मिनिटात रेडी होतो. काढा आता सोलार ते सगळं जोडून झाले. आता बघा हे पाणी फेक केले. भरपूर पाणी हाणते. 5चं सोलार आहे ना JK. फायनली मित्रांनो JKचं सोलार बसून झाले. आता त्याची पूजा वगैरे करून ते त्यांच्या माघारी गेलेत आता बसून. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.